भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी वारंवार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने चक्क मंत्रालयासमोर घोषणा देत अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। पोलिसांनी तात्काळ युवकाला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी 11:30च्या सुमारास पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील ग्रामपंचायत सदस्य संजय खोटे यांनी मंत्रालयासमोर घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत संजय खोटे यांना ताब्यात घेतलाय। याबाबत संजय खोटे यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगितलं की मुगगाव तालुका पाटोदा येथे ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक यांनी मगरा रोहियोच्या कानात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। बोगस मजूर दाखवून मस्टर भरून मोठा भ्रष्टाचार होत आहे। याची मुद्देनिहाय चौकशी करावी यासाठी गेल्या 9 महिन्यांपासून जिल्हा प्रशासन ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदनं दिली, मात्र त्यांना केराची टोपली दाखवली गेली। भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि शासनाची फसवणूक टाळण्यासाठी या भ्रष्टाचाराची चौकशी होणं आवश्यक असल्यानं मी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला, असं संजय खोटे यांनी सांगितलंय। तेज न्यूज मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन चालू करा आणि अपडेट रहा। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, मुंबई। आज तुम्ही मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। इतकं मोठं तुम्ही टोकाचं पाऊल उचललं, काय कारण आहे नेमकं हे टोकाचं पाऊल उचलण्याचं? हे टोकाचं पाऊल उचलण्याचं महत्त्वाचं कारण आहे मुगगाव तालुका पाटोदा येथील रोजगार हमी योजनेत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। जे मजूर ज्या दिवशी माझ्या बरोबर आहेत तेच मजूर त्याच दिवशी कृषी अधिकाऱ्याबरोबर आहेत, विस्तार अधिकाऱ्याबरोबर आहेत, ग्रामसेवकाबरोबर आहेत, ग्राम रोजगार सेवकाबरोबर आहेत। मग ते मजूर जर आमच्या सगळ्यांबरोबर असतील तर ते कामावर कसे असतील? म्हणजेच याचा अर्थ ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक यांनी बोगस मस्टरवर मजूर दाखवून कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। तो भ्रष्टाचार काढण्यासाठी, तो भ्रष्टाचार होऊ नये म्हणून, शासनाचे पैसे वाचावेत म्हणून आणि खऱ्या मजुरांना मजुरी मिळावी म्हणून आपण गेल्या 9 महिन्यापासून जिल्हा प्रशासनापासून ते विभागीय आयुक्तापर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत व माननीय रोजगार हमी मंत्री साहेबांपर्यंत आपण निवेदने दिलेली आहेत। परंतु तरीही जिल्हा प्रशासनाचे जे कमिटी नेमली होती त्या कमिटीने माननीय मंत्रालयातून कक्ष अधिकाऱ्याचे निघालेले पत्र, विभागीय आयुक्ताचे पत्र, जिल्हा अधिकाऱ्यांचे पत्र यांना केराची टोपली दाखवलेली आहे। आणि म्हणून या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी, शासनाचे पैसे जी फसवणूक होते ती थांबवण्यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रालयाच्या दारासमोर आज आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे।